आरती लॅबनं केलेल्या अंधाधुंद कारभार, त्यातून रुग्णांची होत असणारी फसवणूक या संदर्भात आमदार संजय केळकर व युवा मोर्चाने आज आयुक्तांची भेट घेतली। तात्काळ आरती लॅबला टाळेबंद करावे व संबंधितांवर त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी आज पत्राद्वारे आमदार संजय केळकर आणि युवा मोर्चातर्फे करण्यात आली आहे। यावेळी भाजप आमदार संजय केळकर, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, उपाध्यक्ष महेश कदम यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी एक धडक मोहीम आखली होती। या मोहिमेत महापालिकेच्या समोरील आरती लॅब येथे गरीब माणसाची फसवणूक होत आहे, खोटे रिपोर्ट दाखवले जातात, घाबरवलं जातं, जास्त पैसे त्यांच्याकडून लुटले जातात, त्या ठिकाणी अधिकृत डॉक्टरांचा ठिकाणा नाही, स्टाफही लॅब चालवत आहे, तसेच या लॅबला महापालिकेनं परवानगी दिलेली असून सध्या ही लॅब अयोग्यरित्या आणि बेकायदेशीररित्या चालवण्यात येत असल्याचा खुलासा काही दिवसांपूर्वी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता। तसेच लॅबमध्ये सामान्यांची लूट होत असून या ठिकाणी एका पेशंटला ब्रेन ट्यूमरचे खोटे रिपोर्ट दाखवून त्यांना घाबरवण्यात आलं असल्याची समोर माहिती आली। मात्र या संपूर्ण प्रकरणानंतर आज आमदार संजय केळकर आणि युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेत त्यांना हे सर्व प्रकरण सांगितले। मात्र आज या संदर्भात आयुक्तांची भेट घेत लॅबला त्वरित टाळेबंद करून त्याला सील करावं अशी मागणी करण्यात आली आहे। आरती लॅब आणि अन्य काही लॅब सुद्धा याच्या संबंधी भारतीय जनता युवा मोर्चाचे आमचे कार्यकर्ते यांनी धडक मोहीम आखली आणि या आरती लॅबमध्ये असं लक्षात आलं की इथे गरिबाची फसवणूक होते। ट्यूमर नसताना ट्यूमर दाखवला जातो आहे, घाबरून सोडलं जातं आहे आणि अनेक पेशंटना या माध्यमातून दिशादर्शन जे आहे ते योग्य न करता फसवणूक करून पैसे लाटले जातात आणि त्यामुळे आमच्या युवा मोर्चाच्या लोकांनी त्या ठिकाणी धडक दिली, ते सगळं उघडकीस आणलं। ज्या व्यक्तीचं ही फसवणूक झालेली आहे त्याने देखील लेखी स्वरूपामध्ये दिलं, कारण दुसऱ्या लॅबमध्ये त्याने जाऊन बघितल्यानंतर लक्षात आलं की ट्यूमर झालेलाच नाही आणि हा म्हणतो ट्यूमर झाला आहे। ही लॅब पूर्ण अनधिकृत आहे, बेकायदेशीर आहे। या लॅबचे चालकाच्या मुसक्या बांधायची आमची या निमित्ताने मागणी आहे आणि ताबडतोब, कारण महापालिकेने त्याला सर्टिफिकेट दिलं आहे लॅब चालवायला, तिथे डॉक्टर नाही, कोण नाही, अधिकृत कोणाचा ठिकाणा नाही, नर्सेस आणि वॉर्डबॉयचं त्या ठिकाणी हे चालवतात आणि चेन्नईवरनं रिपोर्ट येतात आणि म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाची या निमित्ताने मागणी आहे की ही लॅब ताबडतोब त्याला सील लावावं, त्याच्या मुसक्या बांधाव्यात, कारण त्याने गरिबाची फसवणूक केलेली आहे आणि तातडीने अशा प्रकारच्या जर लॅब चालत असतील तर त्याचा सर्व दृष्टीने एक ड्राईव्ह घ्यावा, कारण याच्यामध्ये गरीब माणसाची फसवणूक होते आणि आरोग्याच्या संबंधित फसवणूक ही कदापि सहन केली जाऊ शकत नाही। तक्रार आम्हाला आमचे इंदिरानगरचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे आलेली होती। तक्रार आली, आम्ही आरती लॅब सेंटरला आम्ही त्यावेळी धडक मोर्चाही घेऊन गेलेलो होतो। यावेळी निर्देशनात आलं तिथं डॉक्टरांची उपलब्धी नसते। MRI स्कॅन सेंटर चालू आहे, त्या चालू असतानासुद्धा तिथं डॉक्टर नाही आहेत। डॉक्टरांना जे महानगरपालिकेने जे परमिशन दिले डॉक्टरांच्या नावाखाली ते डॉक्टर इथं उपलब्ध नाही आहेत। ते आपल्या महाराष्ट्रातच सोडा, ते आपल्याकडे भारतातच उपलब्ध नाहीत, ते बाहेरगावी आहेत। हे सगळं बघताना आज आम्ही आमदार संजय केळकर साहेब आणि अध्यक्ष वाघुळे साहेब यांना दोघांना सोबत घेऊन आयुक्तांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की हे लॅब बंद व्हावे। जर महानगरपालिकेने हे लॅब बंद करण्याला कुठेतरी कमीपणा घेत असतील तर ठाणे शहर युवा मोर्चा स्ट्रिंग ऑपरेशनद्वारे हे ठाण्यातील असे सर्व लॅब बंद करून येईल।